तर हाय फ्रेंड्स, आज आपल्या व्लॉगचा दुसरा दिवस. तर आपल्याला घेण्यासाठी आले होते आपले मित्र. त्यांच्यासोबत निघालो आपण स्विमिंगला. मी तर चांगला दिसतो असं स्वतःला सांगितलं आणि निघालो पुढं. इथं आल्यावर यांनी विचारलं कितीचं पेट्रोल टाकायचं. अभिमानानं 50चा आकडा सांगितला. मित्रासोबत गाडीवर बसल्यावर एकच वाक्य आठवलं, मैं 15 मिनट तक अपनी सांस रोक सकता हूँ, मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. तर आता आम्ही पोहोचलो होतो इथं आणि इथून आता तिकीट घेऊन मध्ये एंट्री केली. मध्ये गेल्यावरती गार पाण्यात म्हशी बसले आणि सर्व मुलं मस्त मध्ये स्विमिंग करत होते. तेवढ्यात माझ्या मित्रांनी अंग प्रदर्शन चालू केलं आणि मग आम्ही पण पाण्यामध्ये उतरलो. तर खूप मजा आली. पण यांची अशी येडे चाळे चालू झाले, यांना कुठं न्यावं का नाही. मग आपणही एक उडी मारून आलो पाण्याच्या बाहेर आणि आता आपण निघलोय घराकडे जाण्यासाठी. तर आपण घराकडे जाण्यासाठी निघलोय. आता आपले मित्र बघा ना किती जोरात चालले घरी. तर यांनी मला रोडने सांगितले 25 दिन में पैसा डबलची कहाणी ऐकून माझं मन प्रसन्न झालं. त्यानंतर म्हटलं आता ही कहाणी तुमच्याकडेच ठेवा आणि चला गावामध्ये दत्ते मैदानावर चालू होती रामनवमीची तयारी. ती बघितलं तेवढ्यात दिसले आपल्याला ही थार. मग थारला केला बाय आणि आता आपण निघलो ताक घ्यायला. ताक पिऊन आम्ही निघलो घराकडे जाण्यासाठी. मित्र गोविंद याच्यामुळेच मी ब्लॉग टाकायला चालू केले, नाहीतर आपले ब्लॉग फक्त गॅलरीतच राहिले असते. तेवढ्यात भेटले हे माशे. हे सांगत होते का मी शोरूमचा मालक आहे, पण मला तर वर्कर वाटत होते. पण जाऊन द्या काही असो. मित्र बोलले तू लय बडबड करतो. मग त्यांनी आपल्याला आणून सोडलं आपल्या घरी आणि आता त्यांना बाय करून आपण चाललोय घरी. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की.